नमस्कार, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक ऐवजी लोकसत्ताक म्हणून संबोधणं अधिक योग्य वाटेल। आम्ही भारताचे लोक या संविधानाच्या उद्घोषातच लोकशाहीचा सार दडलेला आहे। आपण या देशाचे नागरिक आहोत, प्रजा नव्हे। विषमतावादी व्यवस्था नष्ट करत समता आणि न्यायाला आधारभूत ठेवणाऱ्या आणि मानवतेच्या अटींवर तयार झालेल्या आपल्या संविधानाचा अंमल सुरू झाला होता। ही जाणीव अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक संविधान गांगुर्डे यांनी केले। वणी येथील संविधान चौकात 26 जानेवारीनिमित्त संविधानप्रेमी विद्यार्थी, युवक व ग्रामस्थांच्या वतीने संविधानाबाबत जागरूकता करण्या हेतूने आम्ही भारताचे लोक हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, नरेंद्र वड, मयूर जैन, कैलास धूम, दिगंबर पाटोळे, नितीन झोटिंग, फिरदोस पठाण, महेंद्र गांगुर्डे, शरद जाधव, किशोर हिरे, हनुमंत झोटिंग, रेवननाथ जाधव आदींसह आंबेडकरी विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते, महिला उपस्थित होते। सर्व उपस्थितांच्या हस्ते महापुरुष व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। प्रमुख उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान याविषयी विचार व्यक्त केले। यावेळी वैभवी गांगुर्डे हिने संविधान उद्देशिकेचे वाचन केले। संविधान गांगुर्डे यांनी सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले। SCN न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ पाटोळे, दिंडोरी। धन्यवाद। लोकसत्ताक दिनाचा लोकसत्ताक दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा होती। माझ्यामुळे, माझ्या कायद्यामुळे, माझ्या नियमांमुळे कुणावरही अन्याय होऊ नये हा त्यांचा या ठिकाणी फार मोठा आधार होता। हे सर्व करत असताना मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य भेटलं, ज्या देशामध्ये संविधानाची 100% अंमलबजावणी सुरू झाली, त्या दिवसापासून हा देश सार्वजनिक पद्धतीने जनतेच्या मालकीचा झालेला आहे। या देशावर कोणत्याही एका माणसाची, कोणत्याही एका गटाचा फक्त अधिकार राहिलेला नाही। हा देश संपूर्ण प्रत्येक माणसाचा झालेला आहे आणि जर संपूर्ण माणसाचा हा देश असेल तर या आजच्या दिनाला जर आम्ही प्रजासत्ताक दिन म्हणत असू तर आम्ही कोणाची प्रजा नाही आणि आमचा देखील कोणी राजा नाही, ही भूमिका आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळे या भूमिकेला धरूनच आपण सर्वांनी आम्ही भारताचे लोक या भूमिकेतून आजच्या दिनाला माझी विनंती असेल सर्वांना की आजचा दिवस साजरा करत असताना प्रजासत्ताक दिनाच्या ऐवजी आम्ही सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे की आजच्या दिनाला आम्ही सर्व मिळून लोकसत्ताक दिवस म्हणून साजरा करू। ही सर्वात पहिले बाब आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। आज सर्वांनी म्हणा जो आपण बघतो आहे हा एक भारताचा अखंड भारत निर्मितीचा एक उगम आणि